तुमचा जर चेहरा सतत दमल्यासारखा किंवा थकल्यासारखा दिसत असेल किंवा चेहऱ्यावर एक प्रकारची काळी आभा असते, तसं असेल किंवा शरीरातील सगळेच धातू जर निर्बल असतील किंवा काहीही केल्या जो वजन वाढत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो. वजन घटवणं खरं तर बेडप शरीरासाठी फार गरजेचं असतं. परंतु जर तुमचं वजन कमी होत असेल, अचानक कमी होत असेल, साधारण एक वजनाच्या 5% घट, समजा जर तुमचं वजन 60 किलो असेल आणि त्याचे 5% म्हणजे 3 किलो साधारण होतं ते, आणि समजा जर हे 3 किलो वजन एक 5-6 महिन्यात कमी झालेलं असेल, तर नक्कीच ते गांभीर्याने घ्यायला हवं. तर वेळेवर न जेवणं, भुकेपेक्षा खूपच कमी खाणं किंवा सतत चिंतेत राहण्याची सवय असते बऱ्याच लोकांना, किंवा डायबिटीसमुळे सुद्धा वजन कमी होतं. इव्हन डायबिटीससाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांमुळे सुद्धा वजन कमी होतं. तर त्याच्यासोबत ट्युबरक्युलोसिस आहे की ज्याच्यामुळे वजन कमी होतं, एड्समुळे वजन कमी होतं, कॅन्सरमध्ये सुद्धा वजन कमी होतं, किंवा कॅन्सरसाठी ज्याला किमोथेरपी दिली जाते तर दुष्परिणाम स्वरूपात सुद्धा वजन कमी होतं. काही मोठ्या आतड्यांच्या तक्रारी असतात की ज्याला आपण IBS म्हणतो, ज्याच्यामध्ये खाल्लेल्यांना व्यवस्थित पचत नाही, किंवा क्रॉन्स डिसीज सारखे आजार असतात ज्याच्यामुळे शरीराला औषधंसुद्धा लवकर व्यवस्थित लागू होत नाहीत. तर अशा आजारांमध्ये खरं तर अचानक वजन कमी होतं. थायरॉइडमध्ये, हायपरथायरॉइडमध्ये वजन कमी होत असतं. तर अशा वेळी कोणत्या कारणांमुळे वजन कमी होते याचा साकल्याने विचार करून औषधी चिकित्सा द्यावी लागते. साधारण अश्वगंधा आहे, बला आहे, यष्टीमधू आहे, विदारी कंद आहे, आवळ्याची पूडसुद्धा मिळते बाजारात, किंवा अष्टवर्गातील काही वनस्पती असतात. तर या सगळ्या वनस्पतीचं चूर्ण करून ते जर दूध, तूप, साखरेबरोबर रोज नित्यनियमाने सकाळ संध्याकाळी घेतलं ना, तरी वजन वाढतं, शरीराचं बल वाढतं, शरीरातील मांसमेदादी जे धातू असतात जास्त पुष्ट होतात. तो वजन वाढवण्यासाठी भोजनातील जे पदार्थ असावेत ते साधारण गोडसर चवीचे असावेत. भोजन करताना गोडी वाढवणारे पदार्थ आणि मिष्टान्न याच्यामध्ये कृपया गफलत करून घेऊ नका. एक लक्षात ठेवा, मिष्टान्न हे जड असतात पचायला, तर गोडी वाढवणारे जे पदार्थ असतात ना, रुची वाढवणारे जे पदार्थ असतात ना, ते सहज पचतील असे असतात. तर आपल्या रोजच्या जेवणामध्ये चांगल्या प्रतीच्या गव्हापासून बनवलेल्या चपात्या असाव्यात, किंवा उत्तम दोंदऱ्याची क्वालिटी मिळते बाजारात, तर उत्तम प्रतीच्या दोंदऱ्यापासून बनवलेली भाकरी असावी, साठेसाळीचा भात असावा. शिवाय घाण्यावरची जी तेलं असतात त्याचा उपयोग करून, किंवा घरातलं जे साजूक तूप असतं त्याचा उपयोग करून भाज्या बनवाव्यात, किंवा पालेभाज्या किंवा फळभाज्या या रोजच्या जेवणात असाव्यात. डाळींचा समावेश कंपल्सरी आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या भोजनामध्ये आवश्यक असतात, कारण का त्याच्यामध्ये प्रथिने असतात. सोबत फळभाज्यांचं सूप, जर तुमचं वजन वाढत नसेल तर रोज तुम्ही सूप घ्यायचा प्रयत्न करा, नक्की वजन वाढतं. कोशिंबिरी किंवा चटण्या या रोजच्या जेवणात असाव्यात, त्याने भूकही चांगली लागते आणि शिवाय खाल्लेल्यांना व्यवस्थित पचतं. जर तुम्ही मांसाहारी असाल तर मांसरसाचं सेवन करणं फार गरजेचं असतं. मांसरस किंवा माफक प्रमाणात मांसाहार खरं तर तुमच्या शरीराचं बल वाढवतं, मांसधातूला पुष्ट बनवतं. जेवणानंतर वामकुक्षी, दुपारची वामकुक्षी फार महत्त्वाची असते. साधारण 30 ते 40 मिनिटाची नॅप जरी मिळालीत ना, तरी तुम्ही तरतरीत होता, त्याच्यामुळे स्ट्रेस लेवल सुद्धा कमी होते, लक्षात ठेवा. त्याच्यासोबत शक्तीसापेक्ष व्यायाम असावा. व्यायाम केल्यामुळे चांगली भूक लागते. फक्त व्यायाम हा अति नसावा, कारण की अति व्यायाम केला तर शरीरातले धातू परत निर्बल होतात आणि मग वजन घटतं. तसंच संभोगाच्या बाबतीत आहे, तर सीमित प्रमाणात संभोग असावा, त्याच्यामुळे स्ट्रेस लेवल कमी होते. पण अति प्रमाणात संभोग केलात ना, तर मग शरीरातले धातूही निर्बल होतात आणि त्याच्यासोबत वजन तर कमी होतंच, पण वेगवेगळे इतर वातव्याधी वाढायला लागतात. वजन वाढण्यासाठी आनंदी राहणं गरजेचं असतं, शिवाय सकारात्मक राहणं सुद्धा गरजेचं असतं. त्याच्यासाठी वाचन असावं. जर तुमचं वजन कमी होत असेल ना, तर तुम्ही नित्यनियमाने, तुम्हाला आवडणारी पुस्तकं असतात बाजारात, त्याचं नित्यनियमाने वाचन करत. तर वजन वाढवण्यासाठी काही सुवर्णित रसौषधी असतात. खरं तर अशा रसौषधीचा खूप अफलातून परिणाम असतो. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अशी रसौषधी घ्यावीत. शिवाय रोज तेलाचा मसाज, रोजच्या रोज तुमच्या प्रकृती नाडीनुसार योग्य तेल निवडा. ज्याचा जर रोज व्यवस्थित मसाज घेतलात ना, तर शरीरातल्या धातूंची चांगली वाढ होते, मांसरस अतिशय पुष्ट होतं, आणि शिवाय शरीराची जी झीज असते ती सुद्धा सीमित राहते. तर पंचकर्मातील धारा आहे, परिषेक आहे,
अन्नलेपन नावाचा एक प्रकार असतो. शिवाय क्षीरही आपण बसते, म्हणजे दुधामध्ये काही प्रभावी औषधं शिजवली जातात, दुधामध्ये जरा काढा बनवला जातात, जसे एनिमे दिले जातात, बस्ती दिले जातात, मांसरसांचे बस्ती असतात आयुर्वेदामध्ये. तर असं जर व्यवस्थित चिकित्सा घेतली ना, तर तुमचा कोणताही व्याधी असू दे पण तुमचं नक्की वजन वाढतं.